through a composite wall shown in figure. Shown in figure. Which is made of insulation sandwich. Which is made of insulation sandwich between the wall. Between the two wall. Between the two wall. Stop. Use FEM. Use FEM म्हणजे finite element method. Use FEM to calculate the temperatures and heat flux through the composite wall. Heat flux through the composite wall. आणि ही फिगर दिलेली आहे. ही फिगर बाळांनो ड्रॉ करते, तुमच्या इथे ड्रॉ करून घ्या. या ब्रिकच्या दोन वॉल आहेत. या दोन वॉलच्या मध्ये ही इन्सुलेटिंग लेअर आहे जी सँडविच केली. ओके. याचं डिस्टन्स पण दिले 10 mm, 5 mm, 10 mm. ब्रिकच्या एका एंडचं टेम्परेचर आहे 200 डिग्री सेल्सिअस आणि दुसऱ्या एंडचं टेम्परेचर आहे 20 डिग्री सेल्सिअस. त्या दोन ब्रिकचा बाळांनो के म्हणजे कोएफिशियंट ऑफ सॉरी थर्मल कंडक्टिव्हिटी दिले. थर्मल कंडक्टिव्हिटी याची 80 × 10⁻³ वॅट पर mm डिग्री सेल्सिअस. तसंच याच्यासाठी 80 × 10⁻³ वॅट पर mm पर डिग्री सेल्सिअस. ठीक. या बाजूचं टेम्परेचर आहे 200, या बाजूचं टेम्परेचर आहे 20. ठीक दिलेला आहे. तर मी आता गिवन बघा काय काय आहे. परत एकदा मी प्रॉब्लेम वाचतो. प्रॉब्लेम काय बघा. कन्सिडर द टेम्परेचर डिस्ट्रीब्युशन थ्रू द कंपोजिट वॉल. म्हणजे याच्यामधलं मला टेम्परेचर डिस्ट्रीब्युशन आहे. आता इथे इन्सुलेटिंग लेअर आहे, ही ब्रिक आहे, ही ब्रिक आहे. म्हणजे या ब्रिक मधनं टेम्परेचर काय होणार, कंडक्शननी पुढे जाणार आहे. या बाजूला टेम्परेचर 200 आहे, या बाजूला टेम्परेचर 20 आहे आणि या 200 कडून 20 कडे काय व्हायला पाहिजे, हीट ट्रान्सफर व्हायला पाहिजे. आता हीट ट्रान्सफर होताना मध्ये एक इन्सुलेशनची लेअर पण आहे. ओके. आता त्याच्यामध्ये काय सांगितलंय की हा प्रॉब्लेम FEM नी सॉल्व्ह करा आणि सॉल्व्ह करताना काय करायचं आहे, अननोन टेम्परेचर आपल्याला काय करायचे डिटरमाइन करायचे. अननोन टेम्परेचर. आता अननोन टेम्परेचर जर मला डिटरमाइन करायचे असतील याच्यामधले, तर त्यासाठी मला पहिल्यांदा दिलेला जो प्रॉब्लेम आहे तो काय करायला पाहिजे, 1D च्या प्रॉब्लेम मध्ये कन्वर्ट करायला पाहिजे. आणि 1D च्या प्रॉब्लेम मध्ये कन्वर्ट करताना जिथं जिथं क्रॉस सेक्शन किंवा जिथं जिथं मटेरियलचा एंड यायला लागलाय त्या ठिकाणी मला नोड कन्सिडर करायला पाहिजे. त्या ठिकाणी मला नोड कन्सिडर करायला पाहिजे. म्हणून मी पहिल्यांदा काय लिहितोय, कन्सिडर
गिवन क्रॉस सेक्शन ॲज अ लाईन इलेमेंट विथ, बघा म्हणजे हा दिलेला जो प्रॉब्लेम आहे तो 1D चा आहे, मी असं कन्सिडर केले, म्हणजे मी तो एक लाईन इलेमेंट घेणार, जी अशी लाईन कन्सिडर केली. आता मी विथ पुढं काय लिहिलेलं नाही आहे. मला सांगा याच्यावरती मला नोड किती घ्यायला पाहिजेत? नोड याच्यावरती मला नोड कन्सिडर करायला पाहिजे ना, नोड किती घ्यायला पाहिजेत? आता नोड कन्सिडर करताना बघा काय करायचं, ज्या ठिकाणी नोड कन्सिडर करताना ज्या ठिकाणी बाळांनो क्रॉस सेक्शनचा हा एंड आहे, म्हणजे याचा हा स्टार्ट पॉइंट आहे, याचा हा एंड पॉइंट आहे, या ब्रिकचा इन्सुलेशनचा हा स्टार्ट आहे, हा एंड आहे, या ब्रिकचा हा स्टार्ट आहे, हा एंड आहे. म्हणजे स्टार्टला आणि एंडला आपण काय करायचं बाळांनो, एक एक नोड कन्सिडर करत जायचं. ठीक आहे, त्यामुळे मी इथं स्टार्टला एक नोड कन्सिडर करतो, त्यानंतर इथे एक नोड कन्सिडर करतो, त्यानंतर मी इथे एक नोड कन्सिडर करतो, त्यानंतर या एंडला एक नोड कन्सिडर करतो. म्हणजे टोटल माझ्याकडे किती नोड झाले? 1 2 3 4. ठीक आहे, मग मी हे जे 4 नोड आहेत ना मी नंबरिंग करतो. नोड 1 2 नोड 3 नोड 4. आता जर मी 4 नोड कन्सिडर केले तर या 4 नोड मध्ये टोटल इलेमेंट किती फॉर्म झाले? या 4 नोड मध्ये टोटल किती इलेमेंट फॉर्म झाले बघा. 1 to 2 म्हणजे हा तुमचा इलेमेंट 1 म्हणजे ब्रिक, पहिली ब्रिक. त्यानंतर 2 to 3 म्हणजे हा तुमचा इन्सुलेशन इलेमेंट, म्हणजे हा इलेमेंट 2 झाला, इन्सुलेटिंग इलेमेंट. त्यानंतर 3 to 4 म्हणजे ही तुमची पुन्हा ब्रिक झाली, म्हणजे इलेमेंट 3. म्हणजे दिलेला प्रॉब्लेम मी हा लाईन इलेमेंट मध्ये कन्वर्ट केला. काय मग मी दिलेलं बघा, कन्सिडर द गिवन क्रॉस सेक्शन ऍज अ लाईन इलेमेंट विथ. आता याच्यावरती मी किती नोड घेतले? 4. आणि किती इलेमेंट आहेत? 3. मी दिलो विथ 3 इलेमेंट अँड 4 नोड्स. ठीक आहे, म्हणजे दिलेला प्रॉब्लेम मी कन्वर्ट केला एका लाईन इलेमेंट मध्ये, त्याच्यामध्ये 3 इलेमेंट आहेत आणि टोटल 4 नोड आहेत असं मी कन्सिडर केलं. मग आता मला सांगा, माझ्याकडे टोटल जर 3 इलेमेंट असतील तर हा थर्मलचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी मला काय करायला पाहिजे? ह्या प्रत्येक इलेमेंटचा, जसं आपण स्ट्रक्चरल अनालिसिस मध्ये करतो तसंच करायचं. प्रत्येक इलेमेंटचा स्टिफनेस मॅट्रिक्स काय करायचा? डिटरमाइन करायचा. स्टिफनेस मॅट्रिक्स म्हणून मी लिहितो स्टिफनेस मॅट्रिक्स ऑफ इलेमेंट 1. पहिल्या एलिमेंटचा स्टिफनेस मॅट्रिक्स. सांगा मग स्टिफनेस मॅट्रिक्सचा फॉर्म्युला आपण परवा डिराईव्ह केला होता. ठीक, फॉर्म्युला काय आलता बघा? A1 divided by L. 1 minus 1. आता बघा, हा जो आहे फॉर्म्युला, तो ज्यावेळेला तुम्ही स्ट्रक्चरल करत असताय त्यावेळेला इथं काय होते? के च्या ऐवजी काय होता? ई ए बाय एल होता. आणि ज्यावेळेला तुम्ही थर्मल घेता त्यावेळेला इथं के येते, के ए बाय एल. 1 minus 1 minus 1 1. सगळ्या किमती पुट करतो, सगळ्या किमती पुट करतो. आता किमती पुट करण्यासाठी एक महत्वाची गोष्ट काय आहे थर्मलच्या प्रॉब्लेम मध्ये ते सांगतो. तुमच्या लक्षात येईल, पहिला के लिहितो मी. के किती आहे बघा? 80 इंटू 10⁻³ आता मला सांगा बघा, याचा क्रॉस सेक्शन एरिया तुम्हाला दिलाय का? याचा क्रॉस सेक्शन एरिया दिलाय का? दिलेला नाही. मग ज्या वेळेला तुम्हाला क्रॉस सेक्शन एरिया दिलेला असत नाही त्यावेळेला आपण काय करतो की ती एक लहान पाईप आहे असं कन्सिडर करतो आणि त्या पाईपचा क्रॉस सेक्शन एरिया आपण 1 आहे असं धरतो. म्हणजे काय, एक पाईप फॉर्म केली मी एकदम छोटी याच्यामधनं कट करून, आणि त्यातल्या त्या स्मॉल पाईपचा मी डायमीटर किती, सॉरी डायमीटर नाही, क्रॉस सेक्शन एरिया किती कन्सिडर करणार? 1. म्हणजे थर्मलच्या प्रॉब्लेमला कायम लक्षात ठेवायचं, एरिया जर दिलं नसेल तर मी ते लिहून ठेवतो स्टार करून, कन्सिडर एरिया इज इक्वल टू 1 mm. म्हणजे एकदम स्मॉल एरिया कन्सिडर करायचा 1 mm² चा, आणि तो थ्रू आहे असं कन्सिडर करायचं. ठीक आहे, म्हणून एरिया कधी पण दिला नाही तर तो 1 घ्यायचा, म्हणून मी डायरेक्ट 1 पुट करणार, डिवाइड बाय पहिल्याची लेंथ याची लेंथ किती आहे बघा? 10 mm. सो डिवाइड बाय 10. 1 minus 1 minus 1 1. सांगा किती येते आता सॉल्व्ह करून? 8 into 10⁻⁴. 8 into 10⁻³ यायला पाहिजे का? -2 येते?
3 यायला पाहिजे. -3 येते. 8 × 10⁻⁻3. आता काय करतो, -3 बाहेर राहू दे, 8 टाकतो. सो 10⁻⁻3 8 - 8 -8 8. ठीक आहे, याला मी म्हणतो 1. आता स्टिफनेस मॅट्रिक्स मला पहिल्या एलिमेंटचा मिळाला, पहिल्याचा. तुम्ही विचार करून सांगायचं तिसऱ्याचा काय असणार, विचार करून सांगायचं तिसऱ्याचं काय असणार, तिसऱ्या एलिमेंटचा. बघा, याचा के सेमच आहे, याची लेंथ सेमच आहे, एरिया तर आपण 1च घेतलाय. त्यामुळे जर तिसऱ्याचा जरी काढला तरी काय येणार आहे याचा स्टिफनेस मॅट्रिक्स, तिसऱ्याचा येणार. सेमच येणार. मग मी देतो मी सिमिलरली स्टिफनेस मॅट्रिक्स ऑफ एलिमेंट 3 इज, डायरेक्ट लिहितोय ना, पण तिथे सेमच आहे, 10⁻³ × 8 - 8 -8 8. जर काय समजलं नाही तर गप कॅल्क्युलेट करायचं, परत लिहायचं KA/L 1 - 1 - 1 1. के ची किंमत टाकायची, ए ची किंमत सर टाकायची. मधलं घ्यायचं नाही, हा मधलं घ्यायचं नाही. अरे घ्यायचं आहे, हे दोन सेम आहेत म्हणून मी सलग लिहिलं. हा 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 हे दोन सेम आहेत ना, हा हा मी हा सलग बरोबर. लिहिलं म्हणून 1 आणि 3 लिहिला. आता कोण राहिलं, आता राहिलं कोण, 2. आता मी 2 ला लिहितो. 1 चा झाला, 3 चा झाला, आता मी लिहितो 2 चा. स्टिफनेस मॅट्रिक्स एलिमेंट K2, फॉर्म्युला काय येणार बघा, KA/L 1 - 1 - 1 1. तिथे A2 येणार, इथे L2 येणार, इथे K2 येणार. अगोदरच फक्त चेंज करतो, K1 A1 L1 त्याला डायरेक्ट लिहिले. ओके, चला K2 सांगा किती आहे. K2 प्रॉब्लेम मध्ये जावा, K2 ची किंमत दिली बघा 1 × 10⁻³ आहे काय, 1 × 10⁻³. आता तुमच्या माहितीसाठी मी फक्त सांग, ठीक आहे, इथे येतो परत. बघा, ही ब्रिक आहे, याची थर्मल कंडक्टिव्हिटी बघा किती आहे, 80 आहे, 80. आणि हा इन्सुलेशन आहे, याची थर्मल कंडक्टिव्हिटी किती आहे बघा, 1. आपण नॉर्मली म्हणतो इन्सुलेशनला थर्मल कंडक्टिव्हिटी असत नाही, बरं, ही ट्रान्सफर होणार नाही. पण जर 80 ला 1 कम्पेअर केला तर हे निग्लिजिबल आहे बघा, म्हणजे त्याला असते काहीतरी पण ती एकदम निग्लिजिबल असते. हा 80 आहे आणि हा किती आहे, 1 आहे, म्हणजे एकदम निग्लिजिबल. ओके, म्हणजे आपण इन्सुलेशन. तो 1 × 10⁻³ इंटू एरिया तर आपण 1च घेतलाय, डिवाइड बाय त्याची लेंथ बघा किती आहे, 5. लेंथ किती आहे, 5. 1 - 1 - 1 1. सॉल्व करा बघा, तुम्हाला K2 चा आन्सर मिळेल. सॉल्व करा, तुम्हाला K2 चा आन्सर मिळेल. जर समजा व्हिडिओ बंद पडला तर याच आयडीला पुढे जॉईन करायचं, याच आयडीला परत जॉईन करायचं. कॅप्टन 7 कोण आहे, कॅप्टन 7? कॅप्टन 7, हा सर बोला की. अरे तो एक काय नाव लिही, नाव हा सर मी काय, अहो सर शाहरुख. शाहरुख लिहिता. चलो K2 सांगा किती येतोय, 1 2 1 1 2 × 10⁻³ 0.2 × 10⁻³ 1 - 1 - 1 1. बरोबर आहे. आता मला इथं फक्त 10⁻³ पाहिजे आहे म्हणून 0.2 आतमध्ये टाक. 10⁻³ 0.2 - 0.2 -0.2. ओके, हा काय मिळाला तुम्हाला, K2. त्याला म्हणतो मी 3. आता तुमच्या एक लक्षात आलं असेल, माझ्याकडे मी इथं स्टिफनेस मॅट्रिक्स एलिमेंट 1 चा शोधला, इथं स्टिफनेस मॅट्रिक्स एलिमेंट 3 चा शोधला, त्यानंतर स्टिफनेस मॅट्रिक्स मी एलिमेंट 2 चा शोधला. म्हणजे तिन्ही एलिमेंटचे माझ्याकडे भावाचा स्टिफनेस मॅट्रिक्स आलेले आहेत. तिन्ही एलिमेंटचे माझ्याकडे स्टिफनेस मॅट्रिक्स आलेले आहेत.
आता हे 3 स्टिफनेस मॅट्रिक्सचं मला काय करायचं बाळांनो, सगळे एक करायचे आणि सगळे एक करून मी काय मिळवणार त्यांची असेंब्ली. म्हणून मी लिहितो ग्लोबल स्टिफनेस मॅट्रिक्स, ब्रॅकेटमध्ये लिहितो असेंब्ली. ठीक आहे, म्हणजे असेंब्ली करायचे 3 मॅट्रिक्सची. ओके, मग आता असेंब्ली करण्यासाठी पहिल्याचा स्टिफनेस म्हणजे ग्लोबल स्टिफनेस मॅट्रिक्स इज इक्वल टू काय येणार बघा, स्टिफनेस मॅट्रिक्स ऑफ एलिमेंट 1 प्लस स्टिफनेस मॅट्रिक्स ऑफ एलिमेंट 2 प्लस स्टिफनेस मॅट्रिक्स ऑफ एलिमेंट 3. 1 प्लस 2 प्लस 3. पण ही मॅट्रिक्सचे ऍडिशन नाही आहे. इथं आपण काय करतोय ते एकमेकाला असेंबल करतोय, म्हणजे मुद्दाम लिहिले नाही असेंब्ली. ओके, आता पहिला स्टिफनेस मॅट्रिक्स देतो मी. पहिला किती आहे बघा, 10⁻³ आणि 8 आहे. ओके, 10⁻³ आणि 8. 10⁻³ 8 -8 -8 8 प्लस K2 इथं आहे बघा, 10⁻³ 0.2 -0.2 -0.2 0.2. त्यानंतर तिसरा पुन्हा K3 आणि K1 सेम आहे. 10⁻³ 8 -8 -8 8. चलो, आता या तिघांची बाळांनो आपल्याला ऍडिशन करायची नाही आहे. तिघांची ऍडिशन करायची नाही आहे, तर तिघांचं काय करायचं आपल्याला, असेंब्ली करायची आहे. सांगा मग आता बाळांनो असेंब्ली कशी करायची या तिघांची. 10⁻³ कॉमन आहे, बाहेर लिहितो. ओके, आता असेंब्ली करताना पहिल्याचा मॅट्रिक्स आहे असा लिहून घ्यायचा, 8 -8 -8 8. आता या पहिल्या मॅट्रिक्सचा हा A22 इलेमेंट जो आहे, A22 इलेमेंट तो पुढच्याच्या A11 ला असेंबल करायचा, म्हणजे हा इथे घ्यायचा प्लस 0.2, म्हणजे हा इथं आला. ओके, आणि त्यानंतर वासवानी वासवानी बोला की सर. आहे की. तब्येत कशी आहे? ऑल गुड सर. आता चांगली आहे. आणलं का घरी? आणलं काल 5 वाजता आलो. कधी ना आता? मॅट्रिक्स आहे असा लिहिला इथं 1 2 3 4 1 2 3 4 इलेमेंट. याच्या A22 ला पुढच्याचा A11 इलेमेंट मी ऍड केला, पुढे कंटिन्यू करायचा तो मॅट्रिक्स. नवीन A33 जो येईल त्याला पुढच्याचा A11 ऍड करून कंप्लीट करायचा. जे इलेमेंट माहित नाहीत ते झिरो टाकायचे. हे झाल्यानंतर हा तुमचा ग्लोबल स्टिफनेस मॅट्रिक्स तुम्हाला मिळाला. आता या ग्लोबल स्टिफनेस मॅट्रिक्स मध्ये मी पहिल्यांदा व्यवस्थित कंप्लीट करून घेतो. हा 8 आहे, -8 0 0 -8 हा झाला 8.2 -0.2 0 0 -0.2 हा झाला 8.2 -8 0 0 -8 8. इथपर्यंत तुमचं काय झालं बाळांनो, तुम्हाला ग्लोबल स्टिफनेस मॅट्रिक्स
मिळाला. आता एक ग्लोबल स्टिफनेस मॅट्रिक्स हे तुमच्या लक्षात येईल. आपण अगोदर जे करत होतो कशासाठी, स्ट्रक्चरलच्या प्रॉब्लेमसाठी आहे तसं केलंय. फक्त फॉर्म्युलामध्ये तिथं मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी असायची, इथं तुमच्या फॉर्म्युलामध्ये काय आलेलं आहे बघा, थर्मल कंडक्टिव्हिटी, आणि त्याच्याप्रमाणे तुमचा ग्लोबल स्टिफनेस तुम्हाला मॅट्रिक्स मिळालाय. आता तुम्ही सांगा ग्लोबल स्टिफनेस मॅट्रिक्स मिळाल्यानंतरची नेक्स्ट स्टेप काय असते. ग्लोबल स्टिफनेस मॅट्रिक्स मिळाल्यानंतरची नेक्स्ट स्टेप, आता याच्यानंतर काय करायचं, आपला फॉर्म्युला लिहायचा. तिथं अगोदर जो फॉर्म्युला होता तो F इज इक्वल टू K इंटू एक्स होता, पण इथं काय येणार, इथं तुमचा Q इक्वल टू K इंटू काय यायला पाहिजे, T. Q इज इक्वल टू K इंटू T, बरोबर. Q इज इक्वल टू K इंटू T. आता Q म्हणजे तुम्ही हीट कुठली कुठली कन्सिडर करणार, तुमच्याकडे नोड टोटल 4 आहे. तर नोड 1, नोड 2, नोड 3, नोड 4 ची कन्सिडर करणार. के तुमचा आत्ता जो स्टिफनेस मॅट्रिक्स आलाय ग्लोबल तो लिहायचा 10⁻³ ग्लोबल स्टिफनेस मॅट्रिक्स बघा इथं आहे, मी आहे असं लिहितो. 8 - 8 0 0 8 8.2 -0.2 0 0 -0.2 8.2 माईक ऑन आहे, कोणाचा तर आवाज आलाय. 8 टेम्परेचर लिहितो T1 T2 T3 T4. कोणाच तर आवाज यायला तुम्ही बाळांनो म्यूट करा. अखिलेश 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 कुठे क्रिकेट खेळायला गेली तर काय, ठीक आहे. हा बाळांनो तुम्हाला मॅट्रिक्स म्हणजे F इज इक्वल टू KX चे लिहितो, तुझ्या काय आलं Q इज इक्वल टू K. आता याला काय करायचं, आपल्याला बाउंड्री कंडिशन अप्लाय करायची. आता याला बघा कारण काय करा, कोणतर कपिल शर्मा बसले. अप्लाय करा. म्हणजे तुला तुम्ही अप्लाय कपिल शर्मा शो लावलाय, कोणतरी बॅकग्राऊंड लावायला आलाय. बाउंड्री कंडिशन. काय झालं, मास्तर अलीकडे हसवना ना, म्हणून ते तसं करायला. क्लासमध्ये कसं असायचा विषय, हार्ड होता, इथं नाही आहे. चलो आता बाउंड्री कंडिशन अप्लाय करताना नोड 1 चा Q, नोड 1 चं टेम्परेचर, नोड 2 चा Q, नोड 2 चं टेम्परेचर, नोड 3 चा Q, नोड 3 चं टेम्परेचर, नोड 4 चा Q, नोड 4 चं टेम्परेचर. आता मला हे काय करायला पाहिजे बाळांनो, पुट करायला पाहिजे. आता तुम्ही सांगायचं मला, Q म्हणजे हीट ट्रान्सफर रेट आहे. हा, Q म्हणजे हीट ट्रान्सफर रेट आहे. ओके, सांगा 1 नंबरला हीट ट्रान्सफर होईल का, 1 नंबरच्या नोडला इथं 1 नंबरला हीट ट्रान्सफर होईल का, नाही. इकडून हीट येऊ शकते की इकडनं बाहेर जाऊ शकते की हीट. 2 नंबरला हीट ट्रान्सफर होईल का, इथे इन्सुलेशन आहे नाही. त्यामुळे इकडनं इकडे होणार नाही, इकडनं इकडे होणार नाही. म्हणजे 2 नंबरला Q ची किंमत 0 आहे बघा, इथं हीट ट्रान्सफर होणार नाही. 3 नंबरला इकडून इकडं आणि इकडून इकडे हीट ट्रान्सफर होईल का, 3 नंबरला इन्सुलेशन असल्यामुळे होणार नाही. म्हणजे 2 नंबरच्या नोडला आणि 3 नंबरच्या नोडला Q ची किंमत 0 आहे. 2 नंबर आणि 3 नंबरला Q ची किंमत 0 आहे. 4 नंबरला इकडनं तिकडे हीट ट्रान्सफर होऊ शकते. ओके, म्हणजेच काय, Q 1 नंबरला किती आहे ते माहित नाही, 2 नंबरच्या इथे इन्सुलेशन आल्यामुळे 0, 3 नंबरच्या इथे इन्सुलेशन आल्यामुळे 0 आणि 4 नंबरला माहित नाही. ठीक आहे, सगळ्यांना समजलं मी कंडिशन कशी आणले, परत एकदा सांगतो. Q म्हणजे हीट ट्रान्सफर रेट असतो, म्हणजे थोडक्यात हीट आहे, इथनं इकडे जाऊ शकते, या वॉल तुम्ही इकडे तिकडे कुठे पण. इथं इन्सुलेशन असल्यामुळे ट्रान्सफर होणार नाही, इन्सुलेशन असल्यामुळे ट्रान्सफर होणार नाही, इथं ट्रान्सफर होणार. इथं आणि इथं Q ची किंमत किती आली, 0 आली, 2 नंबर आणि 3 नंबर. आता टेम्परेचर 1 नंबरला किती आहे बघा, 1 नंबरला 200 आहे, इथं टेम्परेचर 200 आहे. ओके, 2 नंबरला किती आहे, 2 नंबरला पटकन, 2 नंबरला टेम्परेचर किती आहे माहित नाही. माहित नाही.
आणि इकडनं हीट कंडक्ट होऊन येणार, इथं काहीतरी हीट असणार, ती इकडनं इकडे जाणार नाही, पण इथं काहीतरी हीट असणार, ती मला माहित नाही. म्हणजे तिथलं टेम्परेचर मला माहित नाही, टेम्परेचर अननोन. तसंच 3 नंबरला इथलं टेम्परेचर माहित नाही, टेम्परेचर अननोन. 4 नंबरला या बाजूला टेम्परेचर दिले आपल्याला, किती आहे 20. सो या बाजूला टेम्परेचर आहे 20 डिग्री सेल्सिअस. ओके, चलो बरं, मला बाउंड्री कंडिशन मिळाली. नोड 1, नोड 2, नोड 3, नोड 4, त्यामध्ये 2 ठिकाणी इन्सुलेशन होतं, त्या ठिकाणी Q0 आला. 1 आणि 4 ला तुम्हाला टेम्परेचर दिलं होतं, 2 आणि 3 चं माहित नाही. या सगळ्या किमती इथं पुट करा. सो देअरफॉर तुमचा मॅट्रिक्स, हीट ट्रान्सफरचा मॅट्रिक्स काय येणार बघा, Q1 अननोन आहे, Q2 0 आहे, Q3 0 आहे, Q4 अननोन आहे, इज इक्वल टू 10⁻³ हा तुमचा बाळानो स्टिफनेस मॅट्रिक्स आला. 8 - 8 0 0 -8 8.2 -0.2 0 0 -0.2 8.2 -8 0 0 -8 8. आणि टेम्परेचर जे आहे ते दोन ठिकाणचे दिलेले आहेत आपल्याला. टेम्परेचर 1 आहे 200, 2 माहित नाही, 3 माहित नाही, वरचं किती आहे 20. फक्त ज्या बाउंड्री कंडिशन आहेत, त्या मी सगळ्या काय केलं बघा इथं आता पुट केलेल्या आहेत. आता याच्या पुढं मला काय करायला पाहिजे, त्याच्यावरून मला इक्वेशन्स लिहायला पाहिजे. ठीक आहे, मी आता इक्वेशन्स लिहितो. इक्वेशन बघा, पहिला याचा Q1 इज इक्वल टू फर्स्ट रो कॉलम मी लिहितो. 10⁻³ कॉमन आहे तसंच ठेवतो. 8 × 200 -8 × T2, 0 × T3, 0 × 20. पुढचं लिहिलंच नाही. इक्वेशन नंबर 1 किंवा A. त्यानंतर दुसरं लिहा, 0 इज इक्वल 10⁻³ सेकंड इलेमेंट घ्यायचा, सेकंड रो कॉलम. 10⁻³ कॉमन बाहेर दिलं, -8 × 200, -8 × 200. त्यानंतर प्लस 8.2 × T2, 8.2 T2. त्यानंतर -0.2 T3, -0.2 T3, 0 × 20, 0 येणार. इक्वेशन बी. त्यानंतर तिसरं इक्वेशन लिहितो, 0 इज इक्वल टू 10⁻³ 0 × 200 -0.2 × T2, 8.2 × T3, -8 × 20. इक्वेशन सी. त्याच्यानंतर चौथं लिहितो, Q4 इज इक्वल टू 10⁻³ × 0 × 200, 0 × T2, -8 × T3, प्लस 8 × 20. इक्वेशन डी. ओके, आता माझ्याकडे टोटल 4 इक्वेशन मिळालेले आहेत बघा. 4 इक्वेशन कसे बनवले परत एकदा सांगतो. पहिला एलिमेंट पहिली रो कॉलम, दुसरा एलिमेंट दुसरी रो कॉलम, तिसरा एलिमेंट तिसरी रो कॉलम, चौथा एलिमेंट चौथी रो कॉलम. 4 इक्वेशन मिळाले. आता हे इक्वेशन जर सॉल्व्ह करायचे असतील मला, तर तुम्ही सांगा मला काय करता येईल इक्वेशन सॉल्व्ह करण्यासाठी. 2 नंबर आणि 3 नंबरचा विचार करा. 2 नंबर आणि 3 नंबर म्हणजे बी आणि सी चा विचार करून सांगा. बघा इथं 8.2 T2 आहे, बी आणि सी ऍड करायचं. इथं 0.2 T3 आहे, इथं 8.2 T3 आहे. म्हणजे हे दोघांच्या मध्ये कुणाला तरी एकाला कॅन्सल करता येईल, T2 किंवा T3 ला. आता ते कॅन्सल करण्यासाठी मला काय करायला पाहिजे, या दोघांची ऍडिशन करायला पाहिजे. पण ऍडिशन करताना गंमत काय आहे, हा एक तर 8.2 पाहिजे किंवा एक तर हा 8.2 पाहिजे, हे काहीतरी एक पाहिजे नाही सेम. मग मी काय करतो बघा, नाव इथं लिहितो इक्वेशन बी प्लस सी असं लिहिलंय. इक्वेशन बी प्लस सी. पण लिहिताना जरा असं काय करतो बघा, मी इक्वेशन पहिला लिहितो इथं. ठीक आहे, लिहायच्या अगोदर एक सांगतो, इथं किती आहे रे, हे 8.2 आहे, हा किती आहे 0.2 आहे. मग जर समजा मला इथं 8.2 पाहिजे असेल, 8.2, तर काय करायला पाहिजे,
इथं जर मला 0.4 नाही करायचं. 8.2 पाहिजे मला इथं. काय करायचं सांगतो, हे बघा सोपा आयडिया सांगतो. इथं जर तुम्हाला 8.2 पाहिजे असेल तर की नाही, तर याला 8.2 न मल्टिप्लाय करायचं आणि हा 0.2 नको आहे म्हणून 0.2 न डिवाइड करायचं. काय मी म्हणलं कळलं? 8.2 न मल्टिप्लाय आणि 0.2 न डिवाइड. म्हणून मी इक्वेशन बी ला इंटू काय करणार आहे बघा, 8.2 न मल्टिप्लाय डिवाइड बाय 0.2 न डिवाइड. परत एकदा सांगतो, हा मला 8.2 पाहिजे होता, 8.2. म्हणून मी इथं 8.2 न मल्टिप्लाय केलं. आता 8.2 आला, पण हा 0.2 एक्स्ट्रा आहे, तो नको आहे म्हणून त्याला मी 0.2 घालवण्यासाठी 0.2 न डिवाइड केलं. म्हणजे थोडक्यात 8.2 न मल्टिप्लाय आणि 0.2 न डिवाइड केलं तर ही किंमत किती होणार? 8.2. ओके. आता इक्वेशन बी न यानं मल्टिप्लाय करायचं आणि सी ला ऍड करायचं. मी लिहितो 0. हे किती येते सांगा? 8.2 डिवाइड बाय 0.2 हे किती येते सांगा? 41. किती? 41. 41. ठीक आहे. म्हणजे थोडक्यात इक्वेशन बी ला 41 न मल्टिप्लाय करायचं. सो 0 इंटू 41 इज इक्वल टू 10⁻³ तसाच ठेवतो. -8 इंटू 200 इंटू 41 पूर्ण इक्वेशनला मल्टिप्लाय करायचं. प्लस 8.2 इंटू 41 T2 मायनस 0.2 इंटू 41 T3. ओके. हे आलं पहिले इक्वेशन. दुसरं इक्वेशन प्लस सी आहे असं लिहायचं आहे. 0 इज इक्वल टू 10⁻³ मायनस 0.2 T2 प्लस 8.2 T3 मायनस 8 इंटू. आता सॉल्व करतो, लक्ष द्या. हे 0 आहे इज इक्वल टू 10⁻³ बाहेरच ठेवतो. ब्रॅकेट मधलं सॉल्व करायचं आहे. पहिल्यांदा हे किती आहे सांगा? आता हे 41 इंटू 0.2 म्हणजे 8.2 आहे का बघा? 41 इंटू 0.2 म्हणजे 8.2. आत्ता शोधलेलं की इथं हे जे 8.2 आहे म्हणजे हा 8.2 T3 आणि मायनस 8.2 T3 हे कॅन्सल झालं. दोन हे कॅन्सल झालं. आता राहिलेलं बाकीचं लिहितोय. सॉल्व करून सांगायचं. 41 इंटू 200 इंटू -8 हे किती येते? 41 इंटू 200 किती? 65600 मायनस 5600 मायनस 6656. 656 5600. 00. ओके. प्लस आता हे सांगायचं बा 8.2 इंटू 41 किती येते? 336.2. किती? 336.2. ओके. 336.2 T2 मायनस 0.2 T2 हे दोन एकत्र करायचं ना बेरीज. म्हणजे 336 T2 336.2 मायनस 0.2 म्हणजे 336 T2 हे दोन झालं. आता हे सांगायचं मायनस 8 इंटू 2 म्हणजे 160. ओके. हे तुम्हाला इक्वेशन मिळालं. आता हे मी सॉल्व करतो. 10⁻³ तिकडे न्या. 10⁻³ तिकडे न्या म्हणजे हा 0 राहिला. मायनस 65600 प्लस 336 T2 मायनस 160 हे दोन उचलून तिकडे ट्रान्सफर करतो. 65600 प्लस मायनस 160 पण तिकडे घेतो म्हणजे प्लस 160 इज इक्वल टू 336 T2 336 T2 हे तिकडे ना तुम्हाला T2 मिळते. $195.71. 195.7 डिग्री. म्हणजेच मी जरा मागं जाताना सांगतो तुम्हाला, इथं टेम्परेचर 200 आहे, तर इथनं हीट कंडक्ट होत आली आणि या पॉइंटला टेम्परेचर किती झालं? 195. म्हणजे इथं 200, इथं 195.7 आहे.
इथलं मिळालं. आता इथलं शोधायचं आहे. ओके, सांगा कसं शोधणार. आपल्याला T2 माहित आहे. T2 ची किंमत उचलायची. T2 ची किंमत उचलायची आणि कशामध्ये पुट करा. T2 ची किंमत मध्ये T2 ची किंमत बी मध्ये पुट करा किंवा सी मध्ये पुट करा. मी बी मध्ये पुट करतो. पुट इन बी. पहिला बी इक्वेशन लिहितो. 10⁻³ in bracket -8 into 200 plus 8.2 T2 minus 0.2 T3. ओके, 0.2 T3. याच्यामध्ये T2 चा आन्सर पुट करतो. 0 is equal to 10⁻³ minus 8 into 200 plus 8.2 into 195.7 minus 0.2 T3. हे 10⁻³ तिकडे घेऊन जावा, 0 झालं. हे आलं -1600 plus 8.2 into 195.7 minus 0.2 T3. हे सॉल्व करा, 0.2 ने डिवाइड करा, तुम्हाला T3 चं उत्तर मिळेल. सॉल्व करा, तुम्हाला T3 चं उत्तर मिळेल. 24.27. 24.27 म्हणजे T3 चं टेम्परेचर. हे बघा, म्हणजे इथलं 200 आहे, इथलं 195.7 आहे, इथं 24 आहे आणि इथं किती आहे 20. मला 4 पॉईंटचे 4 टेम्परेचर मिळाले. इथला क्यू माहित आहे, इथला क्यू माहित आहे, इथला क्यू आणि इथला क्यू माहित नाही. म्हणजे 1 आणि 4 चा. ते 1 आणि 4 चा क्यू इथे मिळणार बघा. Q1 Q4 फ्रॉम ए अँड डी. ए मध्ये T2 पुट करायचा, डी मध्ये T3 पुट करायचा. मी इथे देतो फ्रॉम ए अँड डी. Q1 ची किंमत इथं T2 पुट केल्यानंतर काय ते सांगा. इक्वेशन 4 मध्ये T3 ची किंमत पुट करा, तुम्हाला Q4 मिळेल. ओके, मी डायरेक्ट आन्सर लिहिलेत. हे Q1 येतोय, हा Q4 येतोय. म्हणजे Q1 म्हणजे या पॉईंटचा, Q4 म्हणजे या पॉईंटचा. म्हणजे मला 1, 2, 3, 4 चे टेम्परेचर आणि 1, 2, 3, 4 चे हीट ट्रान्सफर रेट पण मिळाले. ओके, आता जरासं बघा, मी 2 मिनिटात फक्त रिवाइज करतो. 2 मिनिटात. ओके, आणि थांबतो. मग तुम्हाला काय प्रॉब्लेम असेल तर विचारा. बघा काय आहे की 4 नोड आहेत. मी 4 नोड घेतले, 1, 2, 3, 4. 2 ब्रिक होत्या, मध्ये इन्सुलेशन होतं, त्यांचं मला के दिलेला, त्यांचं मला डिस्टन्स दिलेलं. मी त्याच्यावरून स्टिफनेस मॅट्रिक्स ऑफ एलिमेंट 1 काढला. के म्हणजे थर्मल कंडक्टिव्हिटी पुट करून पहिल्याचा स्टिफनेस मॅट्रिक्स मिळाला. तसंच दुसऱ्याचा स्टिफनेस मॅट्रिक्स मिळाला. पण मिळवताना ए ची व्हॅल्यू जर दिली नसेल तर ती 1 घ्यायची. हे कायम लक्षात ठेवायचं. ठीक आहे, पण फक्त तो थर्मलच्या प्रॉब्लेमला 1 घ्यायचा. तसंच मी स्टिफनेस मॅट्रिक्स 2 चा मिळवला, के ए बाय एल 2 चा मिळाला. तिघांची मी ऍडिशन केली. ऍडिशन म्हणजे असेंबली केली. असेंबल करून मला ग्लोबल स्टिफनेस मॅट्रिक्स मिळाला. याच्यावरून मी आपण F इज इक्वल टू KX जसं लिहायचो स्ट्रक्चरला, तसं मी हीट ट्रान्सफर रेट इज इक्वल टू थर्मल कंडक्टिव्हिटी इंटू टेम्परेचर केलं. सो Q इज इक्वल टू KT. 4 नोड आहेत, Q1 Q2 Q3 Q4 आला, T1 T2 T3 T4 आला. यातनं मी बाउंड्री कंडिशन अप्लाय केली. बाउंड्री कंडिशन अप्लाय करताना फक्त परत एकदा सांगतो की Q1 Q2 Q3 Q4 कसं आलं. तर बघा, Q1 इकडनं इकडे हीट ट्रान्सफर होणार म्हणजे काहीतरी असणार. इकडून इन्सुलेशनला हीट ट्रान्सफर होणार नाही म्हणजे इथला Q 0 आहे. इन्सुलेशन मधनं इकडे हीट ट्रान्सफर होणार नाही म्हणून इथला Q 0 आहे आणि इथं Q असणार. तसंच टेम्परेचर प्रत्येक ठिकाणी असायला पाहिजे, त्याप्रमाणे लिहिले. हा अननोन 0 अननोन. टेम्परेचर 1 आणि 4 दिलं तर मधलं माहित नव्हतं. पुट केलं, 4 इक्वेशन मिळाले. हे 2 इक्वेशन सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला कसं पाहिजे तसं तुमच्या मेथडनं सॉल्व्ह करा. मला इथं T3 आणि हा T3 कॅन्सल करायचा होता. मग मला इथं 8.2 होता, मी ह्याला 8.2 करणार होतो. म्हणून मी काय केलं, त्याला 8.2 न मल्टिप्लाय केलं.
पण हा 0.2 एक्स्ट्रा आहे म्हणून 0.2 न डिवाइड केलं, म्हणजे 8.2 न मल्टिप्लाय 0.2 न डिवाइड केलं की हे T3 सेम होतं, एकमेकाला कॅन्सल करणार. म्हणून 8.2 न मल्टिप्लाय 0.2 न डिवाइड, म्हणजे थोडक्यात 41 न मी इक्वेशन बी ला मल्टिप्लाय केलं. ह्याच्यामध्ये हे दोन कॅन्सल झाले, राहिलेलं मी सॉल्व्ह करत गेलो. सॉल्व्ह करत गेल्यावर मला T2 चं इक्वेशन मिळालं. T2 मिळाल्यानंतर ते मी बी मध्ये पुट केलं, T3 मिळालं. T2 T3 ची किंमत A आणि D मध्ये पुट केली, मला Q1 Q4 मिळाला. आणि इथं बाळांनो हा माझा प्रॉब्लेम संपला. ठीक आहे. आता बाळांनो जर तुम्हाला काय डाऊट असेल तर तुम्ही मला विचारा.